याने सौशे मन झाले हाव भारी, याने सौशे मन झाले हाव भारी। औंढा नागनाथ तालुक्यातील शेंदुरसना येथील श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर पालखी पायी दिंडी सोहळा मागच्या अनेक वर्षांपासून नागनाथ येथे जात असतो। यंदाही श्रावण मासानिमित्त ते शेंदुरसना ते औंढा नागनाथ पायी दिंडी पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालंय। या पायी दिंडी सोहळ्यात भावी भक्तांना काही भाविकांनी चहापाणी फराळाची तथा भोजनाची व्यवस्था देखील केली आहे। भक्तिमय वातावरणात हा दरवर्षीप्रमाणे पायी दिंडी पालखी सोहळा यंदाही भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात निघाल्याचं पाहायला मिळालं आहे। पालखी जवळपास 116 वर्षापासून निळकंठेश्वर ते औंढा नागनाथ या ठिकाणी पायी दिंडी चालत असते। आणि पालखीची अशी आख्यायिका आहे की निळकंठेश्वर मंदिर आमचं देवस्थान औंढा नागनाथचं उपकेंद्र असल्यासारखं आहे। आणि त्यामुळं आमची दरवर्षी निळकंठेश्वर आणि औंढा नागनाथचे आम्ही दर्शन घडवत असतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेंदुरसना ते औंढा नागनाथ पायी दिंडी यात्रेचं या ठिकाणी आम्ही दरवर्षी बी नियोजन करतो आणि दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी दिंडीचं नियोजन झालेलं आहे। तर आमच्या दिंडीचा मार्ग म्हणजे शेंदुरसना ते औंढा नागनाथ आहे आणि शेंदुरसना ते औंढा नागनाथ या दिंडीमध्ये जवळपास हजारो लोक सहभागी होतात आणि या दिंडीमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर जागोजागी नाश्त्याचं चहाचं पूर्णपणे नियोजन केलेलं राहते। शेंदुरसना पाटीवर आमच्या इथली हलदार साहेब मारुतराव कदम यांनी चहाचं नियोजन केलेलं आहे। त्याच्यानंतर समोर जर आलं शिरड शहापूरमध्ये तर माजी जिल्हा परिषद सदस्य श्री शैल्य महाराज यांनी जेवणाचं नियोजन केलेलं आहे। त्याच्यानंतर समोर आले तर आमचे पत्रकार बंधू चक्कर भाऊ यांनी सुद्धा चहाचं नियोजन केलेलं आहे। असंच पुढं जात गेल्याच्या नंतर आसना ट्रेडिंग कंपनी यांनी सुद्धा चहाचं नियोजन केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मग औंढा नागनाथाचं दर्शन होणार। दर्शन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुद्धा आमच्या गावातलेच सुपुत्र श्री मसाराव गंगाराम देवकते यांच्याकडून आणखीन महाप्रसादाचं शेवटी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यातून मग आमच्या गावाकडे प्रस्थान होणार आहे।